मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत या TVS रायडरचा। तर आज आपल्या सोबत आहेत रोहन सर। तर रोहन सर आपल्याला या गाडीचा त्यांचा पूर्ण एक्सपिरियन्स सांगणार आहे। तुम्ही देखील रायडर घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे। तर रोहन सर, तुम्ही ही गाडी कधी घेतली होती? ही आपण 2021 मध्ये घेतली होती। हां, एक 3.5 ते 4 वर्ष झाले गाडीला आपल्या। हां। तर तुम्ही या गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम फेस केले? प्रॉब्लेम म्हणजे काय मोठे मेजर प्रॉब्लेम नाही आहे, पण एक डबल सीटला जर तुम्ही वापरणार असाल तर जास्त खराब रोडला पाठीमागून टेकण्याची शक्यता वाटते। हां हां, म्हणजे जास्त वजन घेऊ शकत नाही गाडी। हा, गाडीचं थोडं वजनची कॅपॅसिटी लिमिटेड आहे। हां हां, आणि ग्राउंड क्लिअरन्स एक थोडा प्रॉब्लेम आहे। ग्राउंड का क्लिअर। डबल सीट जर असेल आणि ब्रेकर मोठा आला तर खालून टच होऊ शकते गाडी, किंवा होती पण टच कधी कधी। आणि आणखीन तुम्ही गाडी घेतल्यापासून तुम्हाला बाकीचे काही प्रॉब्लेम वगैरे आलेले आहेत का गाडीमध्ये? नाही, असं मेजर प्रॉब्लेम तर कुठला नाही आलेला आपल्याला। हां हां, तुम्ही सांगत होते की गाडीमध्ये थोडासा गंजविंज चढण्याचं प्रमाण आहे, म्हणजे थोडीशी बिल्ड क्वालिटी खराब आहे। तर ते तुम्ही काही दाखवू शकता का, काय नेमकं काय होतंय? पेंट क्वालिटीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तुम्ही इथं बघू शकता, ही रिम आहे। हां, तर हिचा कलर एक 7 ते 8व्या महिन्यात तिचा कलर तो गेलेला आहे। ऑटोमॅटिक गेला होता? ऑटोमॅटिक कलर गेलेला आहे। आणि अजून एक तुम्ही इथे एक बघू शकता, हां हां, हा कलर पण वर्षाच्या आतमध्येच गेलेला आहे। याचा ग्रॅब हँडलचा कलर वर्षाच्या आतच गेलेला आहे? हो। हां हां, आणि तेही वापर नसून, कारण की मी सिंगल सीटच गाडी जास्त वापरलेली आहे। हां हां, फक्त पेंट क्वालिटी बद्दल मी थोडा नाराज आहे याच्यावर, बाकी नाही एवढं। TVS मध्ये आहेच थोडासा तेवढा प्रॉब्लेम। आणि तुम्ही मग गाडीचा यूज कसा करता, म्हणजे डेली किती किलोमीटर तुमची रनिंग असते का? आता मी ज्यावेळेस घेतली तर कंटिन्यू एक 2-3 वर्ष गाडीचे 150+ किलोमीटर व्हायचे। 150+ 140-150। तुम्ही डेली रनिंग मध्ये गाडी वापरत होता तर तुम्हाला तेव्हा काही प्रॉब्लेम आला होता का गाडी, म्हणजे काहीतरी इश्यू असा का ते आपल्या व्ह्युअर्स जे आहे त्यांना माहीत पडेल असा इश्यू येऊ शकतो? सच लॉंग राईडला तर काही प्रॉब्लेम नाही आलेला, सिटी राईड मध्ये पण नाही आलेला। फक्त एकच आहे का डबल सीट जर तुम्ही घेऊन चालणार असाल तर स्पीड ब्रेकर किंवा जर अचानक काही खड्डा आलं तर गाडी टेकण्याचे चान्सेस असतात मागून। बाकी मेजर प्रॉब्लेम रायडिंग मध्ये काहीच नाही आहेत। रायडिंगला एकदम बेस्ट आहे, पिकअप बेस्ट आहे। तुम्ही सिंगलला एकदम आरामशीर वापरू शकता। आणि मायलेज पण चांगलं आहे गाडीचं। मायलेज पण चांगले। तर या गाडीची निगेटिव्ह साईड तर आपण बोलून झालीच आपली। हो। तर या गाडीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह कोणत्या कोणत्या गोष्टी वाटल्या? आता तुम्ही बरेच दिवस गाडी वापरलेली, पॉझिटिव्ह साईड पहिली तिचा पिकअप आहे सर। हां, कारण की आपण 125cc म्हणून घेतलेली आहे, पण तुम्हाला चालवताना ती कुठं जाणवणार नाही का तुम्ही 125cc चालवताय। पिकअप एकदम 100-150cc आसपासच्या गाड्यांबरोबरच पिकअप घेते, म्हणजे आपाचे एवढा पिकअप भेटतोय तुम्हाला इथे पण? इनिशियल पिकअप मध्ये काहीच अडचण येत नाही। आणि मिड रेंज पण चांगली गाडीची, म्हणजे तुम्ही जर लांब टुरिंगला घेऊन जाणार असाल तर एक 80-85च्या स्पीडने तुम्ही टेबल चालू शकता कंटिन्यू। आणि हिटिंग इश्यू कमी आहे गाडीमध्ये। मी जर स्पोर्ट बाईक तुम्ही बाकीच्या बघेल तर हिटिंग इश्यू येतो, पण हिच्यामध्ये मला काही तेवढा वाटला नाही। तर हिच्यात जो हिटिंग इश्यू कमी असण्याचं प्रमाण याच्यामुळे येथे जो क्लच असतो ना, त्या क्लचला येथे TVSनी नवीन इनोव्हेशन करून रायडर ज्यावेळेस लॉन्च केली होती, येथून एअर पास होते आणि येथून एअर निघून जाते, त्याच्यामुळे हा क्लच थंड राहतो। त्याच्यामुळे या गाडीमध्ये हिटिंग इश्यू कमी आहेत। आणि जी नवीन TVS रायडर आहे ना, तिच्यामध्ये सुद्धा सेम टेक्नॉलॉजीचा यूज त्यांनी केलेला आहे, त्याच्यामुळं हिटिंग इश्यू कमी आहे या गाडीमध्ये। तर ही गाडी तुम्हाला किती मायलेज काढून देते सध्या आता या स्थितीत? आता सध्या तर मी फक्त तिला आपलं सिटीमध्येच वापरतोय, तर मला एक 42-43चं मायलेज भेटतंय। 42-43 चांगलं भेटतंय, म्हणजे तुम्ही वापरून पण स्पोर्ट गाडीचा फील पण घेताय। हो। आणि तुम्हाला मायलेज पण चांगलं भेटतंय, थोडं कमी भेटतंय बाकीच्या ज्या 125cc गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा थोडं कमी भेटतंय। पण तुम्ही वापरू शकता, जे कॉलेजला जाणारे मुलं आहेत। हो हो। तर तुमचं काय सजेशन राहील, ही गाडी कोणी घेतली पाहिजे, नेमकं कोणी घेतली पाहिजे? ही गाडी जे कोणी डेली जॉब करणारे किंवा कॉलेज स्टुडंट आहे, ज्यांना समजा स्पोर्ट बाईक घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी फर्स्ट स्पोर्ट बाईक म्हणून ठीक आहे, नाही का, घेऊ शकतात। आणि गाडीमध्ये मेंटेनन्स पण कमी आहे।
इतर काही जास्त खर्च येत नाही, सर्व्हिसिंग कॉस्ट सोडून बाकीचं काही खर्च काढत नाही गाडी. आणि मायलेज सिटीमध्ये 42-43 आहे, पण जर तुम्ही ऑन रोड हायवेला घेतली तर एक 55+ ॲव्हरेज गाडी सहज काढते. मग तर चांगलं हायवेवरती. मग एखादा जर डेली त्याला कम्युटर म्हणून घ्यायची असेल, हो, त्याचं 20-25 किलोमीटर लांब ऑफिस असेल सिटीच्या थोडं बाहेर, तर घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम घेऊ शकतो सर. त्या कंडिशनला गाडी 55+ मायलेज काढते. कारण की मी ज्या वेळेस तिला ऑन रोड वापरत होतो मला 55+ मायलेज भेटत होतं. पण आता रन म्हणजे मॅक्सिमम माझा एक 6 किलोमीटर होतोय. 6 किलोमीटर हो, आणि त्यामुळे मग ते मायलेज कमी येतं, ड्रॉप झालंय ड्रॉप झालंय. आणि गाडी तर याच्यात जे स्प्लिट सीट येतात, म्हणजे जे 2 सीट येत आहेत, याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस करावा लागला? नाही, आतापर्यंत तर काय प्रॉब्लेम आला नाही तसं मला. पण पिलियनला मे बी कधी कधी होऊ शकतो. जास्त आपण स्पीडमध्ये चाललो किंवा अचानक जर खड्ड्यात गाडी गेली तर पिलियन फक्त थोडं पुढं सरकण्याचा चान्स आहे. पण एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही तो. पिलियन सीट साठी पण चांगलं आहे ते. म्हणजे आता टीव्हीची जी आपली आपाचे पण येते, त्या आपाचे मध्ये देखील तुम्हाला स्प्लिट सीट भेटत नाही. 160 मध्ये भेटत नाही तुम्हाला, 200 मध्ये भेटतं. पण यांनी नवीनच 125cc मध्ये दिल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा असा कन्सर्न होता या स्प्लिट सीट मुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला तर काय तसा प्रॉब्लेम आलेला नाही आतापर्यंत, आला नाही. आणि तुम्ही बघू शकता इकडे, एक मिनिट, गाडीच्या आपल्या 42,695 किलोमीटर चाललेली गाडी आतापर्यंत. 42,000 चाललेली गाडी. हो, तर ह्या रन मध्ये तरी आपल्याला पिलियनचा प्रॉब्लेम असा काही आलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला आणखीन काय असे इश्यू राहिलेले आहेत का, ते सांगायचे राहिलेले आहेत तर ते तुम्ही सांगा. आता अजून एक सांगायचं राहिलं तर सर, इथं स्टँड सेन्सरचा जरा प्रॉब्लेम येतो मला. तर आता मी ते डायरेक्ट काढूनच टाकलेलं आहे. पण ज्यावेळेस होतं त्यावेळेस बाईक चालू मध्ये जास्त बंद पडायचं प्रमाण व्हायचं. म्हणजे फॉल्टी होतं ते सेन्सर. थोडक्यात फॉल्टी होतं. त्याचं काहीतरी कॉपरचं काहीतरी पार्ट असतो, तो पूर्णपणे ऑपरेट होत नव्हता वर खाली केलं. तर ते आपण काढलेलं आहे. फक्त तुम्ही ते बायपास करून टाकलंय का? ते वॉर्निंग येत नाही इकडे वरती, काय केलं नाही? आपण त्या फिटर कडून डायरेक्ट बायपास टाईपच कट करून घेतलेलं आहे. म्हणजे त्याचं कनेक्शनच काढून टाकलं. हो, तसं ते जे फीचर आहे ते युजफुल आहे. पण माझी जे आपाच आहे ना, तिच्यामध्ये सुद्धा सेम प्रॉब्लेम होता. मी जर कुठं जर लांब जर गेलो, ते सेन्सरला प्रॉब्लेम जर आला तर ते डिस्प्लेवरती दिसायचं आणि त्याच्यानंतर गाडी चालू होत नव्हती. आणि इतकं महत्वाचं होतं सर ते, कारण की आपाच्याला पॉवर किल स्विच येतं पण हिला येत नाही. त्यामुळे आपण ट्रॅफिक मध्ये ऍज अ पॉवर स्विच म्हणून ते वापरू शकत होतो. स्टँड खाली केलं का गाडी बंद व्हायची ऑटोमॅटिक, आणि नंतर सेल्फ घेऊन परत चालू करता येत होती. पण ते सेन्सर माझं लवकर खराब झाल्यामुळे मी ते बायपास करून टाकलेलं आहे. नाही, त्याचा प्रॉब्लेम येतोच. कारण की ही जी ह्या सेगमेंट मधली 125cc गाडी नाही, ही जास्त घेण्याचं प्रमाण आहे ग्रामीण भागात तिचं जास्त आहे. बरोबर. आणि ग्रामीण भागात रखरखाव या गाड्यांचा जास्त होत नाही. आता चेनचा पण हिचा विषय आला. हिची चेन म्हणजे नेकेड चेन आहे. या चेनचा मेंटेनन्सचा कसं काय तुम्ही खर्च म्हणजे किती येतो तुम्हाला? चेन पूर्ण जे सॉकेट आहे ते आपण चेंज केलेलं आहे. माझ्या अंदाजे ते एक 20,000 किलोमीटरला आपण चेंज केलं होतं. 20,000 किलोमीटरलाच? 20,000 किलोमीटर लवकरच चेंज करायची तुम्हाला गरज पडली. तुम्ही याच्यावरती ल्यूब मारता की ऑइल टाकता, काय? नाही, फक्त ल्यूबच सर, ऑइल आपण नाही वापरत. ल्यूबच. तर ल्यूबचा खर्च एक ऍड ऑन आहे ही गाडी जर घेतली 125cc. ल्यूबचा खर्च म्हणजे तुम्हाला मंथली अराउंड एक 300 ते 400 रुपयाचं ल्यूब. 300 ते 400 रुपयाचं ल्यूब. जास्त रनिंग असली तर जास्त लागणार. तर 300-400. जर तुम्ही फक्त सिटी मध्ये वापरताय तर एक 250-300च्या आसपास तरी खर्च जातो. आणि त्या चेनचा तर मेंटेनन्स तर वेगळाच आहे, ते डिझेलनी साफ करणे वगैरे, नाही तर तिचा आवाज तर येणारच. ते सर्व्हिसिंगच्या वेळेसच करतो आपण, असं मध्ये आधी काय करण्याची गरज वाटली नाही मला कधी. सिटीमध्ये जर चालली गाडी किंवा चिखलात, आता ग्रामीण भागात चिखलात पण गाडी चालतेच. आता पाऊस तर झालेलाच आपण बघतोय. तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा आहे ना, आणि रबर रिंग खराब होतात. मेजर इश्यू असं एक सांगायचं राहिलं सर, माझ्या आता लक्षात आला का हिला जे टायर हगर शेपचं मडगाडचं काही प्रोटेक्शनच नाहीये, पाठीमाग हगरच नाही. तर याच्यामुळे होतंय काय, तर जर तुम्ही चिखलात ज्यावेळेस गाडी चालवता तर हे बघू शकता तुम्ही, पूर्ण या शॉकरच्या भागात चिखल जमा होतो, पूर्ण चिखल उडतो आणि तिथूनच आपल्या अंगावर पण उडतो सर, पूर्ण अंगावर उडतो. इथे पण दाखवा, हे जो टायरचा चिखल आहे ना तो इथे देखील उडलेला आहे, असं उडतो. इथून पूर्ण
मागचा जो पिलियन बसलाय किंवा समोर जो गाडी चालवतोय त्याच्या अंगावर देखील तो उडू शकतो. म्हणजे ह्या केसमध्ये मी पूर्ण निगेटिव्ह रेट करेल या गाडीला. हा का जे मडगार्ड सिस्टम आहे मागचं हा ते काहीच कामाचं नाही. बरोबर आहे. तुमचं पूर्ण अंगावर चिखल उडणार म्हणजे उडणार. ते जी नवीन 125 एक्स्ट्रीम आलेली आहे ना हिरोची, तिला इथे त्यांनी पूर्ण असं टायर आकार दिलेलं आहे. हा. त्याच्यामुळं काय होतं, चिखल उडत नाही वरती. आणि हिच्यात थोडा प्रॉब्लेम आहे तो. नाही, कंपनी आशा करतो नवीन मॉडेलमध्ये अपडेट करेल, पण ह्या मॉडेलमध्ये तरी तो प्रॉब्लेम मला अजून पण फेस करावा लागतो चिखलामध्ये. तुम्हाला फेस करावा हो, लागतो. कपडे खराब होतात तिच्यावर चिखलामध्ये. आणि जे कॉलेजचे मुलं घ्यायचा विचार करत असतील ते तर त्यांचे कपडे खराब होऊन देणारच नाहीये. त्यांनी देखील या गोष्टीचा विचार करावा. हा पॉइंट विचार करूनच गाडी बाय करा. नवीन मॉडेलला प्रॉब्लेम येतो का नाही ते आतापर्यंत काय मला माहित नाही, पण ह्या मॉडेलला प्रॉब्लेम आहे. तर अजून एक प्लस पॉईंट म्हणजे ह्या सेगमेंटमध्ये या गाडीमध्ये इको आणि पॉवर मोड बघायला भेटतो आपल्याला. तर याचा वापर जर हायवेला केला तरच तुम्हाला फरक कळून येतो. इको मोडमध्ये काय होतं का एक RPM आपले 7,000 किंवा 6,500 लॉक होऊन जातात. पण पॉवर मोडमध्ये तुम्हाला एकदम थ्रिल एक्सपिरियन्स येतो. हो, थ्रिल आणि म्हणजे ऍक्सलेटर जेवढं तुम्ही पुल कराल तेवढी गाडी होते. हो, म्हणजे फ्री होऊन जातं इंजिन एकदम. म्हणजे थोडक्यात जे आपाचे मध्ये मोड दिलेले आहेत हो त्या टाईपच आहे. हो, पॉवर ECU तुमचा पॉवर कट करतो तुम्ही जर इको मोड वरती जर चालवत असाल गाडी तर. फक्त पॉवर मोडवर जर गेलात तर मग मायलेज थोडं ड्रॉप होतं. इको मोड मध्ये मायलेज चांगलं देते गाडी. आणि तुम्हाला या TFT डिस्प्ले मध्ये आजपर्यंत काही प्रॉब्लेम आलाय का? नाही, आतापर्यंत तरी काही नाही. सर्व सेटिंग व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता गिअर इंडिकेटर आहे, टाइम दिसतो, ॲव्हरेज पण दिसतं. प्लस तुम्ही ट्रिप पण बघू शकता सर. ट्रिप देखील बघू शकतो. रेंज पण दिसते सर आपल्याला किती गाडी जाईल. हे रेंज हे फीचर पण महत्वाचं आहे. हो, आता बऱ्याचशा गाड्यांमध्ये TFT डिस्प्ले तर शाईन 125 मध्ये देखील TFT डिस्प्ले आलेला आहे. हो, आता जेवढ्या पण 125 cc मध्ये गाड्या आहेत त्याच्यामध्ये सेम लेवलचे फीचर सध्या मिळत आहेत. पण तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला नेमकं कशी गाडी घ्यायची, तुमचं यूज केस काय आहे त्याच्यानुसारच तुम्ही गाडी घ्या. आम्ही एक्सपिरियन्स सांगितलेलाच आहे, याच्यातून तुम्हाला तर व्हॅल्यू भेटणारच आहे. आणि याचा एक प्लस पॉईंट म्हणजे सर याच्या खाली तुम्हाला एक स्टोरेज पण भेटलेलं आहे. इतकं काही कामाचं नाहीये, बट इमर्जन्सी मध्ये तुम्ही तुमचे जर डॉक्युमेंट यूज करू शकता. मोबाईल आणि प्लस टूल बॉक्स साठी पण ठेवू शकता सर. हो, जे इमर्जन्सी जेवढ्या गोष्टी तेवढ्या तुम्ही ठेवू शकता. ज्या एकदमच अशा एक्स्ट्रीम मौल्यवान काही गोष्टी त्या ठेवू नका तुम्ही. आम्ही पण तेच सजेशन देतो, याच्यात ठेवू नका. चोरी होण्याची शक्यता असतीच त्याच्यात. हो, 100% सेफ नाहीये, पण एक बॅकअप म्हणून चांगला ऑप्शन. एकटा माणूस कुठंतरी गेलाय तर ठेवू शकतो. बॅकअप म्हणून ऑप्शन चांगला आहे आणि काहीतरी युनिक आहे बाकीच्या गाड्यांपेक्षा. तर तुम्ही एक सजेशन द्या की ज्याला हेवी वापर आहे त्यांनी गाडी घ्यावी की नाही घ्यावी? हेवी वापर करत्याने ही गाडी शक्यतो टाळावी. कारण की जो माणूस समजा शेतकरी आहे त्याच्या गाडीवर काही ना काही कायम सामान किंवा बोजा असतो. तर त्या परिस्थितीमध्ये गाडी शेतातल्या रस्त्यांवर जर जास्त बोजा असेल तर टेकण्याची शक्यता जास्त आहे. तर माझं म्हणणं आहे त्यांनी ही गाडी सोडून शाईन वगैरे कडे जर बघितलं तर जास्त स्प्लेंडर, शाईन 125 जर पाहिजे असेल तर शाईन, तर ती कॅटेगरी बेस्ट राहील. पण मग मात्र जर तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे किंवा मग जॉब प्रोफाईल मध्ये आहेत तर मग ही गाडी तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहील. बेस्ट गाडी. तर या गाडीचं ॲव्हरेज पण चांगलं आहे आणि सर्व गोष्टी चांगल्या आहेत. आणि कमी किमतीमध्ये सर फायरिंग पण चांगली गाडीची. तर गाडी आपण एकदा चालू पण करून बघू. हिचा आवाज सर आपाच्या पेक्षा म्हणजे जास्त बेस आहे या आवाजामध्ये. फायरिंगची खरंच खूप चांगली, कारण की आपण येतानीच एक्सपिरियन्स केलाय ती गोष्ट. कॉलेज स्टुडंट साठी जर अट्रॅक्शनचा मुद्दा म्हणजे फायरिंग असतो तर फायरिंग पण चांगली आहे. आणि सेगमेंट मध्ये चांगली फायरिंग आहे. जर तुम्ही बाकीचा विचार करत असाल तर त्या गाड्या 1.5 लाख 2 लाखच्या क्रॉस जातात. बरोबर आहे. हो, पण बजेट सेगमेंट मध्ये नो प्रॉब्लेम, कोणी घेऊ शकतं कॉलेजला वापरणार. आणि या गाडीमध्ये जे नवीन व्हेरियंट आलाय आता 2025 त्याचा डिस्क ब्रेक देखील आलेला आहे. हो सर, पाठीमागे पण.
आता माझ्या एका जोडीदाराकडे आहे ती, हा हा तर त्यामध्ये डबल डिस्क आणि सिंगल चॅनल एबीएस आहे सर. सिंगल चॅनल हो, म्हणजे हायवेवर जर बघितलं तर अजून स्टॅबिलिटी वाढलेली त्याच्यामध्ये. आणि डिस्क ब्रेकचा थोडा मेंटेनन्सचा खर्च असतो ब्रेक पॅडचा, पण शेवटी डिस्क ब्रेक ते डिस्क ब्रेकच असतं. हे ड्रम ब्रेक पेक्षा ते कधी पण तुम्हाला जास्त ब्रेकिंग देणार आहे. नाही, आणि ब्रेकिंग पण चांगली सर गाडीची. Braking आता पण हे चांगली. विदाउट एबीएस मॉडेल आहे, हा पण मी भरपूर इमर्जन्सी ब्रेकिंग वगैरे केले तिच्यावर, हा हा पण मला स्लिप होणे किंवा स्किड होणे गाडी, तर असा प्रॉब्लेम कधी आलेला नाहीये. ब्रेकिंग पण चांगले, स्टेबल आहे गाडी, स्टेबल आहे, आणि सस्पेन्शन पण चांगल्या साईडवर आहेत, मीडियम आहेत. मीडियम आहे. फ्रंटचं चांगलं आहे, पण मागचं पण चांगलं आहे. फक्त त्याची जी लोड घेण्याची कॅपॅसिटी लोड कॅपॅसिटी कमी. असं आता हिचं ऑलरेडी मी शॉकअप एक चेंज केलेलं आहे मागचं मोनो शॉकअप जे Mono तो तुम्ही shock एकदा ते चेंज change केलेलं आहे. आहे. पण आता ते आपल्या रनिंग वर डिपेंड आहे. हा मी भरपूर खराब रस्त्याने पण रनिंग केलेली Running जास्त, केली, तर ते वापरामुळे चेंज करावं लागतं ते. पण फ्रंटला नाही अडचण येत काही. फ्रंटला नाही अडचण, लीक वगैरे काही झालेलं नाही कधीच. नाही, अजूनपर्यंत तर नाही. हा तर हा होता या गाडीचा ओनरशिप एक्सपिरियन्स. तर तुम्हाला या एक्सपिरियन्समधून काही जर व्हॅल्यू भेटली असेल तर आपल्या DDIS मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन ओनरशिप रिव्ह्यू तुम्हाला भेटत जातील, आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक गाडीचा लेटेस्ट गाडीचा रिव्ह्यू या चॅनलवरती मिळेल. धन्यवाद.